जिने घडविले जाऊ दे तो ते चारला गेला पण ते आता सवय आहे ना येणार पांढरीला जिने घडविले या देशा प्रदेशा अहो साक्ष घेतो महाराष्ट्राचा नकाशा विषय गाजतोय राजकारणावर बोलणार नाही हे आज म्हणतील आज विरोध होतील उद्या एकत्र होतील तुमचं आमचं काय याच्यावर बोला म्हणून म्हणतो मुद्द्याला हात आहे कसा आहे अनेक शारीरिक कायदा पण सचिन बुवा घालतो काय म्हणताय जिने घडविले या देशा प्रदेशा अफगाणिस्तान पर्यंत हिंदवी स्वराज्य होतं पाकिस्तानात अटक करून एक अजूनही प्रदेश आहे अटकेपर्यंत झेंडे लावले माझ्या मराठ्यांनी लावले माझी माय बोली माझ्या मराठ्यांनी लावले आम्ही कधीच कुणावर सक्ती केली नाही म्हणून म्हणताय अजूनही बलुचिस्तानामध्ये भुकटी मराठी राहतात ते मराठीच आहे मुसलमान झाले अजूनही राहतात म्हणून म्हणतो जिने घडविले या देशा प्रदेशा साक्ष घेतो महाराष्ट्राचा नकाशा मती वाचवा मराठी भाषा 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 वाचवा मराठी भाषा
अंतर असणे काय वेळेचा बदल. कृष्ण आणि त्याची सवंगडी बोबड्या, सुदामा, पेंड्या अनेक होता त्यांच्या. तो त्याचा उल्लेख आहे. मी यांना बोलणारच नाही, शप्पस आय चान बोलणार नाही. पण विषय कसा आणलाय तो बघा. इसको कहते सचिन. कसा विषय आणला बघा. बुवा जिवारी लागलाच. आज तुम्हाला इंजेक्शन असा देईन, परत तुम्ही उठायचं ना. हा, तुम्हाला चांगली झोप लागलाच. ऐका काय म्हणतो. हो तो सवंगडी म्हणतोय कृष्णाला. कृष्णा चोरी करायला आता डोलरींचं माठ त्यांचं काही दैदूत किंवा त्यांना अडवाय चाललाय, पण मला तुम्हाला घेऊन जायला लागेल. मी आपला मी शरीरानं जरी व्याधी असतो, व्याधीग्रस्त असतो, तरी माझ्याशिवाय तुमचा हा डाव पुरा नाही व्हायचा असं तो म्हणतो. काय म्हणतोय ऐका. ऐकून माझं तुम्हाला घ्यावंच लागेल. लक्ष माझ्याकडे तुम्हाला नाही, कृष्ण म्हणतो तुम्हाला द्यावंच लागेल. ऐकून माझं घ्यावंच लागेल. लक्ष माझ्याकडे तुम्हाला द्यावंच लागेल. आणि मी कसाही असलो तुला पांगळा, तर हे काना सांगा ती मला तुम्ही तुमच्या न्यावंच लागेल. याच लागेल मी म्हणतो येणार. तो येणार कसा म्हणतो ऐका. लगेच करतोय माहिती मला 10 मिनिटात. सोडून मला, तो म्हणतोय कृष्णाला, सोडून मला कुठं निघाला. मी शपथ घेते यांना लंगडा बोलणार. शपथ घेतले परवाच सांगितलं म्हणून म्हणतो. सोडून मला अर कुठं निघाला, विसरून माझं नाव. सगळ्यांना घेऊन गेलाय कृष्ण. आता आज गवळीने अडवायची आपण, त्याला ठेवला बाजूला आहे त्याला. मग तो म्हणतोय अरे सोडून मला कुठं निघाला, तुम्ही विसरून माझं नाव. मी पण येतो संगाती तुमच्या, अरे कृष्णा हे ना तुमचाच भाव. कृष्णा सगळ्याला येतोय. अरे मला पण नाही रे, मी पण तुझा दोस्त आहे, मी पण तुझा मित्र आहे. सोडून मला कुठे निघाला, विसरून माझं नाव. मी पण येतो संगाती तुमच्या, राही ना तुमचाच भाव. येतो कसा येतो, कसा येतो. टांगाव 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 सोडून मला कुठे निघाला, विसरून माझं नाव. मी पण येतो संगाती तुमच्या, घेणं तुमचाच भाव. टांगाव 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 सचिन बुवा वार कसा आहे बघा. वार माहिती नाही काय घेणार आहे ते, त्यांना पण नाही माहिती. तरी पण ऐका गवळा. सारे म्हणतात हा बोल केवडीचा, भाव देत नाही कोणीही कवडीचा. भाव देत नाही कोणीही कवडीचा. भाव देत नाही कोणी कवडीचा. काना प्रश्न तुझ्या आहे निवडीचा, का फक्त पेट्या सुद्धा आवडीचा. का पेट्या सुद्धा आवडीचा. पेट्या सुद्धा आवडीचा. अरे किती बी आपला, तुम्ही किती बी आपला, मी नाही एकटा लागल कारण भाव. मी पण येतो संगाती तुमच्या, राही ना तुमचाच भाव. टांगाव 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 टांगाव
एकच इंजेक्शन भारी आहे, दुसरा दिला मला म्हणतात म्हणजे त्यांनी विषय दिलाय नारदाचा. मला 2 पोरं आहेत, स्वतःची आहे, गॅरंटेड सांगतोय. म्हणून मला म्हणतात, मला बोलले दुसऱ्या बारी म्हणून लावून जीवाला घोर फिरतो दारोदार, वाया गेलं या सार, याला झालीत पोर, कळला या भोंदू बुवाला, सांगून करायचं काय, ए बायल्या घालीन नाकात. जो नाकात शिरायचा ना, नाकाचा होल बारीक असतो, नाकात नाही जायचा. ए बायल्या घालीन नाकात, शेवटी धरशील माझं पाय. त्यांचा विषय माझ्या वजा आहे, तो वजा आहे, त्यांचं व्याजासकट फरक भेट, कर्ज ते आहे माझं. दुसऱ्या बारीतलं ते कर्ज फेडतोय, ते आहे का कसं कर्ज आहे. अरे ये नारदाचा विषय त्यांनी सांगितलाय. मला म्हटले नारदाला काही पोरं झाली, काही नाही झाली, 60 पोरं झाली नारदाला, 60 पोरं. आणि तुम्ही जर खरोखर म्हणताना हा विषय मी लिहिलाय तर तुम्हाला चॅलेंज, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. त्या नारदाला पोरं घेतो. स्वराली बरसमकर 101 रुपयाचं पारितोषिक, कशी भेट घेऊन तुझी पांडुरंगा. ऐका विषय, मुद्दा वाटू नका. तुम्ही विषय घ्यायला का नाही नारदाचा. त्या नारदाला काही पोरं नाही बुवा, काही नाही, 60 पोरं झाली, 60 पोरं झाली. त्याचा बाप कोण आणि त्या 60 पोरांची नावं सांगायची. तर तू बादशाह, तू विषय घ्यायलाच का नाही. उत्तर ऐक कसा तो. अरे ये नारदा, अशी जाय ना, असंच बोलला होता. अरे ये नारदा, गडी तू अर्धा, गडी तू अर्धा, नारदाची नारदी झाली म्हणून होतो. अरे ये नारदा, गडी तू अर्धा, बोलू मी काय र, तुला ना मरदा बोललोय बाईला. बघ उत्तर कसं असतं. इसको सचिन को हमारा काटा मागे काय नाही, मिलेगा भी नहीं, पाणी भी नहीं मिलेगा. ऐका. अरे ये नारदा, तू गडी अर्धा, बोलू मी काय रे, तुला ना मरदा. गायक दर्दी झाला सनार्दी, तुला गणलाय नाच्या बोल बाईला बोल असत. तुला नामर्द बोललोय, तुला नाच्या, तुला गणलाय नाच्यात. आता इथं पंजाच्या नंतर येणारा विषय बोलणार होतो, पण नको, त्या बिरादरीला वाईट वाटत, म्हणून मी नाही बोलत. हे ना मर्दा, सांगा तुम्हीच मंडळी याच्यात. त्या नारदाची नात झाली, तिला नवरा झाला, त्या नवऱ्याचं नाव सांगायचं. 60 पोरं त्याला झाली, त्या पोरांची नावं तुम्ही सांगायची. सांगा तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का बोच्यात, तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का बोच्यात. सांगा तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का बोच्यात. सांगा तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का बोच्यात. सांगा तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का बोच्यात. हा ऐका, पुढचा विषय त्यांनी मला दिला की ही वांझोटी माई चिखलात जरी बसली, मला म्हणतात मी रेडा गाभण ठेवला, मग त्यांनी मला विषय दिला वांझोटी माई, तो पण आहे. मी प्रश्नपद नाही घेतो, एकच मोकळा देतो. महाराजांच्या कृष्णा घोडीची सर येईल का या घोड्याला. काय म्हणतात. दिली यारोनी सायंकाळी रंगान काळी, ही वाजोटी साली खोट सांगत सुटली जनात. याला बडीला काळ्या म्हैशीला पिटून यवनात. परवाचा विषय बोला ऐका. म्हणून म्हणतोय महाराजांच्या कृष्णा घोडीची सर येईल का या घोड्याला. नदीची सर सांगा येईल का कधी त्या लहान ओढ्याला. मोठ्या शहराची शोभा सांगा येईल का गाव खेड्याला.
आणि या दुधाळ म्हशीची सर येईल का या माजलेल्या रेड्याला. ऐका उत्तर ऐका उत्तर ऐका. पिटलून लावतात म्हशीला म्हणतात वाजोटी म्हस म्हटले. ऐका उत्तर कसं लिहिलं. दिसाया येणा अहो हा भोरा रेडा यांनी काळी म्हैस आणते भोरा रेडा आणते संपला. दिसाया येणा हा भोळा रेडा मला पाहून भोकलला मला पाहून भोकलला. ओ याच्या आईशीन त्या काळ्या म्हैशीनं याला रानात हाकलला. याच्या आईशीन काळ्या म्हैशीनं याला रानात हाकलला. याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानातून हाकलला. याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानातून हाकलला. अहो दिसाया येडा हाकळला रेडा दिसाया येडा हाकळला रेडा मला पाहून भोकलला मला पाहून भोकलला. याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानातून हाकलला. 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 एक मिनिट सगळ्यात महत्वाचा विषय माऊली संपला नाही.